नमस्कार. इंग्लिश ग्रामर डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचच्या 5व्या भागामध्ये आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसचे डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच कसे करायचे ते पाहणार आहोत. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. या वाक्यांचे इनडायरेक्ट करताना जे काही बदल करावे लागतात ते आपण सुरुवातीला पाहूया. या ठिकाणी काय बदल दिलेले आहेत बघा. पहिला बदल जो आहे तो उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करावे. तर पहिल्यांदा आपल्याला ते वाक्य उद्गारवाचक आहे हे ओळखता आले पाहिजे आणि मग त्या वाक्याचे काय केले पाहिजे, विधानार्थी वाक्यात रूपांतर केले पाहिजे. तर उद्गारवाचक वाक्य कसे ओळखायचे, तर याच्या सुरुवातीला व्हॉट किंवा हाऊनच सुरुवात केलेली असते आणि शेवटी उद्गार चिन्ह दिलेले असते. तर त्या वाक्याचे काय करायचे, पहिल्यांदा विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे. म्हणजे काय करायचं, तर सुरुवातीचा असलेला व्हॉट किंवा हाऊस जो शब्द आहे तो काढून टाकायचा आहे आणि शेवट जो क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद दिलेलं असतं ते वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. व्हेरी, ग्रेट यासारखे शब्द घालून काय करायचं आहे, विधानार्थी वाक्यात रूपांतर करून शेवटी काय करायचं आहे, पूर्णविराम द्यायचा आहे. दुसरा बदल काय आहे, रिपोर्टिंग वर्ब एक्सक्लेम्ड, शाउटेड किंवा क्राईड वाक्याच्या अर्थानुसार वापरावे. तर आपण जास्तीत जास्त काय करायचं आहे, सेड किंवा सेड टू याच्याऐवजी एक्सक्लेम्ड हा रिपोर्टिंग वर्ब वापरायचा आहे. आणि जर का वाक्यामध्ये शाउटेड किंवा क्राईड, विस्पर्ड यासारखे जर रिपोर्टिंग वर्ब आले तर ते आहे तसेच ठेवायचे आहे. म्हणजे त्या ठिकाणी एक्सक्लेम्ड शब्द न वापरता काय करायचं आहे, जो दिलेला असेल वेगळा रिपोर्टिंग वर्ब तोच ठेवायचा आहे. तिसरा बदल जो आहे तो अवतरण चिन्हातील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करावे. हा पहिला बदलच या ठिकाणी सांगितलेला आहे. आणखी पुढे काय म्हटलेलं आहे, तर व सर्व बदल विधानार्थी वाक्याप्रमाणेच करावे. म्हणजे उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य केल्यानंतर जसे आपण विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना जे काही बदल केले ते सगळे बदल या ठिकाणी करायचे आहेत. म्हणजे पहिली स्टेप जी आहे ते आपल्याला विधानार्थी करता आलं पाहिजे आणि मग विधानार्थीप्रमाणे त्याच्यामध्ये काय करायचे आहेत, बदल करायचे आहेत. चौथा बदल आहे उद्गारवाचक वाक्यात ओह, अल्लास, ब्राहो, हुर्रा इटसेट्रा म्हणजे यासारखे जर केवळ प्रयोगी अव्यय असल्यास ते काढून टाकावे. काही वेळेला उद्गारवाचक वाक्यामध्ये व्हॉट किंवा हाऊन वाक्याची सुरुवात न देता अशासारखे केवळ प्रयोगी अव्यय वाक्यामध्ये वापरलेले असतात आणि असे जर आले तर ते काय करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. आणि पाचवा बदल जो आहे तो रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी दॅट हा जोड शब्द वापरावा. जसं आपण विधानार्थीमध्ये दॅट वापरलं होतं तशाच पद्धतीनं या प्रकारच्या वाक्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे, जॉईनिंग वर्ड म्हणजे जोड शब्द हा दॅट वापरायचा आहे. आता याच्यावर आधारित काही आपण उदाहरणे पाहूया. त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे बघा. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसचं पहिलं उदाहरण बघा. ही सेड व्हॉट अ लेझी बॉय यू आर. तर या स्पीचमधलं जर तुम्ही वाक्य बघितला तर एक्सक्लेमेटरीची सुरुवात बघा कशानं झालेली आहे, व्हॉटनं झालेली आहे. एकतर व्हॉटनं होऊ शकते किंवा हाऊ न होते. ओळखण्याची पद्धत कशी आहे बघा. तर त्याची सुरुवात कशी असेल, व्हॉट किंवा हाऊन असेल, शेवटी उद्गार चिन्ह असेल. तर हे उद्गारवाचक वाक्य करायचं आहे. विधानार्थी करत असताना शेवटी जे करताना क्रियापद दिलेलं असतं ते काय करायचे, सुरुवातीला घ्यायचं. म्हणजे आपण या ठिकाणी इनडायरेक्ट करण्यापूर्वी एक स्टेप तुम्ही जादा केली तरी चालते. विधानार्थी आधी करून मग तुम्ही त्याचं इनडायरेक्ट केला तरी चालते किंवा मनामध्ये या वाक्याचं काय करायचं, विधानार्थी करायचं आणि मग त्याचं बदल करायचे आहेत. आता याचं विधानार्थी कसं होणार, यू आर अ व्हेरी लेझी बॉय. आणि मग आपण काय करणार आहोत, मग असे जे काय आपण बदल सांगितले त्याप्रमाणे बदल करणार आहोत. आता हे वाक्य सोडवून बघूया. ही आता सेड ऐवजी काय सांगितलेलं आहे, एक्सक्लेम्ड. ही एक्सक्लेम्ड
जॉईनिंग वर्ड काय सांगितला? दॅट. तर यू शब्द कुणासाठी आलेला आहे? लेझी बॉय म्हणजे पुल्लिंगी व्यक्तीसाठी, म्हणून यूमध्ये बदल सर्वनामात काय करू शकतो आपण? ही. आणि ॲमिजारचं वॉज वेअर, मग हीसाठी काय येणार? वॉज. ही वॉज अ फेरी शब्द ॲड जादा करायचा आहे. फेरी लेझी बॉय. फुल स्टॉप. काय काय बदल केले आपण? सेड या रिपोर्टिंग फर्बऐवजी एक्सलेम्ड आहे रिपोर्टिंग वर्ब वापरलं. रिपोर्टिंग फर्ब आणि स्पीच जोडण्यासाठी दॅट हा जोड शब्द वापरला. या पूर्ण वाक्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं पहिल्यांदा काय केलेलं आहे? असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये बदल केलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये काळामध्ये आणि सर्वनामामध्ये बदल केलेला आहे. शेवटी असणारं उद्गारचिन्ह जाऊन त्या ठिकाणी काय आलेलं आहे? पूर्णविराम आलेला आहे. दुसरं उदाहरण बघा. दे सेड व्हॉट अ टेरिबल स्टॉर्म इट इज. तर या ठिकाणी सुद्धा बघा व्हॉटनं वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या वाक्याचं विधानार्थी कसं होईल? इट इज अ फेरी टेरिबल स्टॉर्म. आणि मग आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत? काळामध्ये आणि सर्वनामामध्ये बदल करणार आहोत. बघा. दे एक्सलेम्ड दॅट, जॉईनिंग वर्ड दॅट, व्हॉट शब्द निघून गेला. इट इज, काळामध्ये बदल काय होणार? इट इजचं इट वॉज अ फेरी टेरिबल स्टॉर्म. बघा, शक्यतो ज्यावेळेला वॉटनं एक एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात होते त्यावेळेला ए एन दी यापैकी आर्टिकल वाक्यामध्ये दिलेलं असेल ते विधानार्थी करत असताना आपल्याला फेरी या शब्दाच्या पूर्वी घ्यायचं आहे. बघा, दोन्ही वाक्यांमध्ये दिलेलं आहे. आणखी उदाहरण आपण बघूया. तिसरं उदाहरण काय दिलेलं आहे? आय सेड टू हिम हाऊ फॉर्च्युनेट यू आर. तर या ठिकाणी सुरुवात कशानं झालेली आहे? हाऊ या शब्दानं झालेला आहे. तो शब्द काढायचा आहे आणि याचं विधानार्थी पुढच्या वाक्याचं कसं होईल? यू आर व्हेरी फॉर्च्युनेट. आणि त्याचं इनडायरेक्ट बघा. आय एक्सलेम्ड हिम. आता या ठिकाणी ऐकणारी व्यक्ती दिलेली आहे त्यामुळे एक्सलेम्ड या शब्दानंतर काय करायचं आहे? ऐकणारी व्यक्ती लिहायची आहे. आता हिम ऐकणारी व्यक्ती आहे. आय एक्सलेम्ड हिम दॅट, हाऊ शब्द निघून गेला. यू आर, आता हिमसाठी यू शब्द आलेला आहे पुल्लिंगी म्हणून काय करायचं आहे? यूमध्ये बदल ही. आणि ॲमिजारचं वॉज वेअर येतं त्यामुळे हीसाठी काय येणार? वॉज. ही वॉज. या ठिकाणी काय आर्टिकल दिलेलं नाही आहे त्यामुळे फेरीच्या पूर्वी लिहायचं नाही. ही वॉज व्हेरी फॉर्च्युनेट. फुल स्टॉप. चौथं उदाहरण बघा. रमेश सेड टू हर हाऊ काइंड यू आर. आता याची पण सुरुवात कशानं झालेली आहे? हाऊनं झालेली आहे. आणि पुढच्या वाक्याचं विधानार्थी बघा. यू आर व्हेरी काइंड. याचं उत्तर कसं होईल? रमेश सेड टू ऐवजी काय करायचं? एक्सलेम्ड हर दॅट. यू शब्द कुणासाठी? हरसाठी आलेला आहे. मगाचा यू कुणासाठी आला होता? हिमसाठी आला होता म्हणून आपण ही बदल केला. आता हरसाठी आहे म्हणून यूमध्ये बदल काय होईल? सी. सी वॉज. आरचं काय होईल? वॉज व्हेरी काइंड. फुल स्टॉप. बघा, एक्सलेम्ड इथं पण रिपोर्टिंग वर्ब वापरलेला आहे आणि जॉईनिंग वर्ड दॅट. आणखी उदाहरण आपण पाहूया. पाचवं उदाहरण बघा. द चिल्ड्रन विस्पर्ड व्हॉट अ टेरिबल मॅन ही इज. या ठिकाणी सेड किंवा सेड टू ऐवजी विस्पर्ड हा शब्द आलेला आहे रिपोर्टिंग वर्ब. तर आपण या ठिकाणी एक्सलेम्ड न वापरता आहे तसाच तो ठेवला तरी चालू शकतो. व्हॉट हा शब्द स्पीचमध्ये सुरुवातीला आलेला आहे
एक्सक्लेमेटरी सेंटेन्समधला तो शब्द निघून जाणार आहे. त्याचं विधानार्थी पुढच्या वाक्याचं ही इज अ व्हेरी टेरिबल मॅन. आता इनडायरेक्ट कसं होणार बघा. द चिल्ड्रन विस्पर्ड शब्द आहे तसा ठेवला. दॅट आता ही इज, तर या ठिकाणी ही इजचं काय करायचं आहे. वॉज अ टेरिबल, पुढं आहे तसे शब्द लिहायचे आहेत. टेरिबल मॅन, फुल स्टॉप. बघा आपण विस्पर्ड हा आहे तसा रिपोर्टिंग वर्ब ठेवलेला आहे. एक्सक्लेमेड शब्द वापरलेला नाही. वॉट शब्द काढून टाकला. दॅट हा जॉईनिंग वर्ड वापरलेला आहे. 6वं उदाहरण. द बॉय सेड हुर्रा वी हॅव वन द मॅच. हुर्रा शब्द कधी वापरला जातो तर आनंद व्यक्त करण्यासाठी. तर हा केवळ प्रयोगी शब्द आहे. मगाशी आपण नियमामध्ये वाचलं बघा. तर अशासारखे शब्द आले तर ते काढून टाकायचे आहेत. पुढं दिलेलं वाक्य विधानार्थीच आहे, त्यामुळे याची विधानार्थी करायची गरज नाही. सुरुवातीलाच शब्द उद्गारवाचक आल्यामुळं पुढचं विधानार्थी वाक्य दिलेलं आहे. द बॉय एक्सक्लेम्ड. आता या ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रा विथ जॉय म्हटलं तरी चालू शकतं. द बॉय एक्सक्लेम्ड किंवा द बॉय एक्सक्लेम्ड विथ जॉय, कारण आनंद व्यक्त केलेला आहे त्यामुळं विथ जॉय असा एक्स्ट्रा शब्द तुम्ही जॉईन केला तरी चालू शकतं. दॅट वी हॅव, म्हणजे वीसाठी बदल काय येणार. दे. द वी हॅव वन द मॅच हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, त्याचं पास्ट परफेक्ट टेन्स होणार. म्हणजेच पास्ट परफेक्ट होण्यासाठी काय येईल या ठिकाणी. हॅड. दे हॅड वन. तिसरं रूप या ठिकाणी दिलेलंच आहे परफेक्ट टेन्स असल्यामुळं. द मॅच. बघा काय बदल केले आपण. द बॉय एक्सक्लेम्ड, जादा शब्द आपण विथ जॉय म्हणलेला आहे. जॉईनिंग वर्ड दॅट आणि प्रेझेंट परफेक्ट असल्यामुळं पुढच्या काळामध्ये काय बदल केलेला आहे. पास्ट परफेक्ट केलेला आहे. तर आपण एकूण 5-6 उदाहरणं पाहिली. तर ही उदाहरणं सोडवत असताना तुमच्या लक्षात आलं असेल तर पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे. उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि मग त्याच्या सर्वनामामध्ये आणि काळामध्ये बदल केलेला आहे. जॉईनिंग वर्ड काय वापरलेला आहे. दॅट हा शब्द वापरलेला आहे. आणखी एक गोष्ट कुठली सांगितली तर एक्सक्लेम्ड ऐवजी जर दुसरे कुठले रिपोर्टिंग वर्ब त्या ठिकाणी आलेले असतील, म्हणजे विस्पर्ड म्हणा किंवा क्राईड, शाउटेड, तर अशासारखे आले असेल तर ते आहे तसेच ठेवायचे आहेत. आणखी एक हुर्रा किंवा अल्लास, ओह अशासारखे केवळ प्रयोगी शब्द आले असेल तर ते काय करायचे आहेत. काढून टाकायचे आहेत. तर या उदाहरणांवर आधारित काही सरावासाठी उदाहरणे पुढे दिलेली आहेत, ती तुम्ही सोडवायची आहेत. या ठिकाणी काही एक्झाम्पल्स बघा. श्याम सेड व्हॉट अ वंडरफुल फॅमिली यू हॅव. या ठिकाणी तुम्ही याचं विधानार्थी कसं करू शकता बघा. यू हॅव अ व्हेरी वंडरफुल फॅमिली. सी सेड व्हॉट अ टेरिफाईंग ड्रीम इट इज. याचं विधानार्थी इट इज अ व्हेरी टेरिफाईंग ड्रीम. सीता सेड व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. याचं विधानार्थी कसं होईल. इट इज अ व्हेरी फाईन मॉर्निंग. दे सेड हाऊ स्वीटली सी सिंग्स. सी सिंग्स व्हेरी स्वीटली. बघा विधानार्थी करताना हे शब्द आपण काढलेले आहेत. गीता सेड व्हॉट अ लवली सीन इट इज. व्हॉट निघून गेला. विधानार्थी कसं. इट इज अ व्हेरी लवली सीन. 6वं. राम सेड ब्राहो यू हॅव डन वेल. या ठिकाणी केवळ प्रयोगी शब्द आलेला आहे, तो काढायचा आणि काय करायचं आहे. पुढं काय विधानार्थी दिलेलंच आहे, त्याच्यात बदल करायची गरज नाही. फक्त काळात आणि सर्वनामात बदल करायचा आहे.
नीता सेड व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. या ठिकाणी विधानार्थी कसं होईल? इट इज अ व्हेरी टॉल बिल्डिंग. आणि 8वं उदाहरण आहे रामनाथ सेड हाऊ अनफॉर्च्युनेट आय एम. तर या ठिकाणी त्याचं विधानार्थी आय एम व्हेरी अनफॉर्च्युनेट. तर अशा प्रकारे आपण डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच एकूण 5 भागामध्ये वाक्यांचे जे विविध प्रकार आहेत, म्हणजे जे 4 प्रकार आहेत त्या प्रकारानुसार काय केलेलं आहे, सविस्तरपणे डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्येक वाक्याच्या प्रकारानुसार कसे करायचे ते आपण पाहिलेले आहे. पाचही भागामध्ये जी काही माहिती सांगितली गेलेली आहे ती समजून घेऊन काय करायचं आहे, प्रत्येक वाक्याच्या प्रकारानुसार डायरेक्टचे इनडायरेक्ट वाक्यामध्ये रूपांतर करायचे आहे. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.